Gopu, what you thinking? Nothing, Maria. Look at our student. Kajol, where are you? Yes. Don't talk like Madan. Focus here. Huh. So tell me now, I talk means? वहिनी, टॉक म्हणजे बोलणं. टॉक म्हणजे बोलणं. Bolyam. Right. I talk. I talk, You talk. you talk, We all talk. we all talk. Good. Repeat with me. I talk. I talk, You talk. you talk, We all talk. we all talk. Nice. आजी काय चाललंय सकाळ धरणं? काय झालं? अगं काही जागेवरून अजून चहा भेटला नाही. चहा भेटला? नाही ना. अरे सकाळी मला काजूनच चहा करून दिला. तू उशिरा उठला का काय? नाही, आंघोळीला गेल तू. मग उद्यापासून लवकर आवरीत जाय. आणि आता राणीला सांग ती देईल चहा करून. अगं आजी पण अरे मदन, मला समजतंय रे तुला काजूची सवय म्हणून, पण आपण तिला समजून घ्यायला नको का? आता ती इंग्रजी शिकायचं म्हणती ना, मग आपण तिला मदत करायला नको? हा, जाय राणीला सांग ती चहा करून देईल तुला. नग माझं मी घेतो. याने असं केलं का? मला पक्क वाटतं ह्यांच्यावरच गेलाय तो. ह्यांचं बी असंच असायचं, एखाद दिवशी चहा नाही दिला का रुसणार. अयो, लयच पाय दुखायलेत बाई. काम करा पटापटा. काहीच खायला नाही बाई. कांदे खाय ना, एखादं सोलून देतो नाही तर. तो बसा तुम्ही. हो हो, बस तिकडं. मदन भाऊजी आलेत, मदन भाऊजी. ओ, लयच पाय दुखायले तो भाऊजी. अयो, तुला काही पाहिजे मदन? पाहिजे काही? नाही नाही, सांगा ना भाऊजी, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, मी देते ना. आता काय काजू तिकडे इंग्रजी शिकायली, समजा मायावरच पडलंय ना. नाही, काही नाही. वर झालं बाई, गेली. काम करा ना पटापटा. तू बैस म्हशीवानी. हा, मी करतो माझं माझं काय करायचं ते. बर झालं त्यानं जर पाहिलं असतं ना तर सगळा इज्जतीचा फालुदा आला. बघा ना भाऊजी, असं बरं वाटतंय का बरं? आता डुबी आजीला कळत तर किती राग होतील बाई मला. पण हे काही ऐकूनच घेणत. मला म्हणले तुझं दुखायलंय ना तर मी समजे काम करतो. हा, लय जीव आहे ना त्यांचा मायावर. अयो, असू द्या, सवय आहे त्याला. पाणी प्यायला आलतो. देऊ का भाऊजी? नाही, असू द्या, घेतो मी. सवय आहे ना आम्हाला. लयच दुखतायत का वहिनी पाय? हो ना, काम करू करू नुसतं थकून गेला जीव. तुम्हाला काही कळतं का नाही हो?
नीट पाहायचं ना खरंच भाऊजी गेलेत का ते. आता जर जाऊन त्यांनी डुबी आजीला सांगितलं असतं ना तर अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं त्यांनी. राणी वा ही बाहेर. हा हा आजी पाहिलं का पाहिलं. कुठं पाहिलं? आजीचा नुसता आवाजच आलाय. हा नुसत्या काम तर सांगतात तुमच्या आजी. अरे मी एकट्याचे ना केलं तर कामाला उशीर होईनच ना. बाई 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 नुसतं कांदा कापून ते म्हणलं तर कायच रुबाब दाखवले बाई माणूस. अरे भावी झेडपी अध्यक्ष. अरे तो काम केलं तर लोक खुश होतील म्हणून तुला काम सांगत होतो. हा कुणी खुश होत नाही मायावर. समजा तर काजूच कौतुक आहे. अहो डाळ लावा डाळ आणि चांगली करा बर का. डॅडीना आवडली पाहिजे. तू नीट आता खाली बैस. हा मला जे करायचं ते मी करीन, कळलं का? हा बची दे ना मग. बैस. गुडघे दुखायले आधीच मये. तू हे गुडघे फुटू दे पण तू बैस आता. बसायले ना. बैस. अयो लयच गुडघे दुखायलेत मये. सावकाश जरा. ओ मिथुन, ओ या. बोला ना पापा जी. और कैरम खेलेगा क्या? तुम्हारे साथ हाँ. कैरम? अरे मग खेलेंगे ना, उसमें क्या है. तो इतके मोठ्या माणसासोबत कॅरम खेळायला किसको नहीं आवडेगा. आवडेगा ना. हाँ तो चलो फिर. हाँ चलो न फिर. हाँ बहुत भारी कैरम खेलता मैं पापा जी, मालूम नहीं तुमको. आओ बैठो. और यहाँ नहीं, और खेलना है कि नहीं? वहाँ बैठो फिर. खेलने का है ना. ठीक है तू. हाँ हार नहीं ऐसे है का. बसा बसा. जमलं. चलो शुरू करो. क्या रे शुरू. शंभर बस झाले. 100चा डाव खेळू. और पैसे क्यों निकाले भाई? अरे वो सवय है ना गांव में कि हम ऐसे ही खेलते गांव में. 100 का 50 का डाव. 100 का नको. ठीक है जान दो ना फिर. ऐसे ही खेलेंगे. हाँ उसमें क्या है. रुक शुरू. वैसे तुम क्या करते हो मिथुन? मैं ना पापा जी इधर कुछ नहीं करता मैं, लेकिन गांव में अपना बिजनेस है छोटा सा. हाँ चिच्चा बोर का. वो बेचने का काम करता है एक खट्टी. अच्छा. तो बिजनेस कभी बढ़ाया नहीं? हाँ हाँ इधर क्या गांव में बढ़ेगा बिजनेस. जितना है उतना ठीक है. नहीं, वो मदन मसाला किंग है ना, तो उसकी मदद लेनी चाहिए थी ना. हाँ ना. क्या है ना पापा जी, अरे वो कुछ करने च नहीं देता ना. उसका क्या है वो किसको मालूम नहीं रहता. कुछ नहीं समझता. अच्छा. और मुझे लगा घर वालों को सब पता होगा. अरे नहीं नहीं कहीं का पता होगा घर वालों को. मदन जितना बोलता ना उतना घर वाले को मालूम है. अब मैं कितनी बार बोला काजू को यार वो इतना बड़ा मसाला किंग है तो उसको बोल मैं भी साथ में काम करेंगे ना, उतना फायदा होगा. लेकिन मदन ना बहुत ही छाना है. अच्छा, तो पार्टनरशिप के बारे में बोले थे तुम मुझसे? आणि मग लेकिन वो कुछ बोलता ही नहीं. क्या है ना 2-4 अंग्रेजी लाइना झाड़ता है वो आणि बोलता इंग्रजीच नहीं आती तो क्या पार्टनर बनेगा. वो तो सही बात है. काही का सही बात है पापा जी.
आप मेरे को बोलो मदने उधर गया था तो उसको किधर आती थी अंग्रेजी? हळू हळू शिक्या ना, शिक्या की नहीं? हाँ हाँ मैं भी सीखेंगा ना, पण मदने है ना। जाओ दिया, क्या बोल के क्या फायदा है, दाजीच ना। तो उसे फोर्स करना था ना फिर। काय पीछे लगने का? अरे नहीं नहीं पापा जी, अपनी सवयीच नहीं वैसी इसके पीछे लगने की। इसका हाजी हाजी नहीं करते अपन। क्या है ना, धंधा छोटा हो नहीं तो मोटा हो, इज्जत से करने का। बहुत बढ़िया। पापा जी एक बात बोलूं क्या? हाँ बोलो। आता आप इतने बड़े इंग्लैंड के रानी के सेवक है, तो आप ही देखो ना कुछ होता है क्या मेरा? देखता हूँ रानी से बात करके। लेकिन ऐसे ही पूछ रहा हूँ, अगर मदन फ्रॉड निकला तो क्या करोगे? मेरे को भी वैसे ही लगता पापा जी। जर का वो वैसे निकला ना तो ऐसा कुथुन कुथुन हानेगा ना उसको, उसकी हड्डी पसली है ना एक कर देगा मैं। उनको मालूम नहीं पापा जी, वो इंग्लैंड को जाते समय ना मेरी बहन बिट्टे उसके दागिने लेके गया वो इंग्लैंड को। अगर वो वैसा निकला ना तो सोचो उसका क्या हाल करेगा मैं। Fish. फिच, Fish means मासा, home. ओम, Ho. हो, Mm. Home. ओम, ओम, Good. Tree. ट्री, Tree. ट्री, झाड, Good. Pot. पोट, नाही, हा, पॉट म्हणजे माठ. पोट, माठ, माठ, Elephant. अल्प, Elephant. अल्ले, फाट, Fun. फाट, What do you want now? Gopu need work. Which work? Personal. Madan, Gopu is busy now. 2 minutes. Okay, Gopu, you go. ओके. And come fast. येस. Kajal, say. Ellie. अल्ले, Elephant. फट, Elephant. एलिफट, Elephant means हत्ती, hathi. गोप्या काय झालं, काय चाललंय तुमचं? कुठं काय? कुठं काय म्हणजे? आता मी कुठं काय करू राहिलोय? तुला काय करायचं इंग्लिश शिकवताना मदत करायची रे? अरे आता ती मारी ऐका ना, आणि जर मी मदत नाही ना केली तर ती मास्तरला बोलून घेईन, मग ते तुला चालणार आहे का? ते केलं नाही का तुला? मला काहीच चालणार नाही. आईला इथं डोकं चलना झालंय गोप्याराव. एक ठेगळ लावलं की दुसरीकडे फाटत आहे राव. गोप्या तू माझी मदत करणार राव. अरे आता मी तरी काय करणार? तर आजी बी हा म्हणली त्यांना, मग आता उलट नाही म्हणलं तरी मला मदत करावं लागेल त्यांना. हे गोप्या मदत करावी लागल. ह्याला यांचा इथे इंग्लिशचा क्लास सुरू आहे, तिकडं करतार आणि मिथूनचा कॅरमचा डाव सुरू आहे. तिरडी उठते का असं वाटायला लागलंय गोप्या. गोप्या तुझी मदत लागन, काहीतरी करावं लागन ना. म्हणजे आता काय करणार आहे तू? धिंगाणा काय म्हणतोय, काय काम काढलं? चमनी नावा बिझनेस सुरू केला, चमन कुरकुरीत पापड. कसला? हा हे काय? आला भारी आहे गाड्या. आणि मग अख्ख्या भारतात आता फक्त चमनचा कुरकुरीत पापड इकला जाणार नाही का चमन? आणि मग अहो बंटी शेठ, तुम्ही दिलेल्या पैशामुळे ते समजा झालंय.
अच्छा मग तुला काम पाहिजे होता ना, झालं ना मग आता. होय म्हणते लय पैसे लागले काय? काय आता काय, मी फक्त पॅकिंगचे पैसे लावले. चमनची मम्मीन गावातल्या 2-4 बाया मिळून बिझनेस सुरू केलता. मी फक्त हातभार लावला. आता राजकुमारीजींसाठी पापड आणलेत. म्हणलं इंग्लंडला गेल्यावर त्या भाजून खाल्ल्यावर आपली आठवण येईल ना. कुठे आहेत राजकुमारजी, मी देऊन येतो. हा ऐक ना म्हणत्या, अरे त्या आता लय बिझी आहेत. मी देतो त्यांना. मला फोटो काढायचा होता ना पापड देताना. त्या मोकळ्या झाल्या ना की तुला फोन करीतो. दे. मग आम्ही पापड पण नंतरच घेऊन येतो. चला बंटी शेठ. हा राजकुमारजी मोकळ्या झाल्यावर सांगा. आता गावात जाऊन धिंगाणा करून येतो. सगळ्यांना सांगावं लागेल ना चमन बिझनेस सुरू केला ते. हा चमन हान गाडीला की. हायला अडचणीत पडल्यावर बंटी शेटच कामाला येतेत राव. बंटी शेट लयच भारी काम करून गेलात राव. Kaju, pass the pickle. काय म्हणलं गड्या राजकुमारीजी? यंदा शेतीत पिकन म्हणले. हॉस काय करताय? लोणचं मागू राहिलात त्या. अरे वा, काजून तर हिंगलांच्या मसाला किंगला एका दिवसात बागा टाकलं. आईला इंग्रजी बोलण्यात म्हणतो मी. हाव ना बाई, काय पटकन कळलं तिला. काजू आहेच हुशार. काजल होशियार भी और समझदार भी. हा मग बहुत हुशार आहे काजू. पोपट, राणी कुठे आहे रे? ती दमली ना, तर झोपली असं. अरे पण तिने काही खाल्लं नाही, तशीच झोपली काय? गया चांगला रस्ता वरपलाय तिनं आणि मग झोपलीये. नाही का रे पोपट्या? हा, खाय प्यायच्या बाबतीत अजिबात हाय नाही करत ती. हा, तिला काही काम सहन होत नाही ना. नाही पण एकदा सवय झाली की परत होतंय. बरं हा ते बी आहे म्हणा. हा तेच मला जरा भीव वाटत होतं इतके दिवस. कसलं रे? हीच की आपल्या घरच्यांना वेगवेगळी काम जमतील का नाही. पण आता काही टेन्शन नाही. आता काजू इंग्लिश शिकायला लागली, मग घरच्यांना बी जमून जाईन. काय जमर समजायला. अहो ना कसं आहे, इंग्लंडला तर मसाल्याचा बिझनेस आहेच आहे. पण आता माझा विचार चाललाय इकडं पण एखादा धंदा द्यावा टाकून. इकडं हा आता काय करायचं, छोटा व्यवसाय सुरू करायचा. हळूहळू तो मोठा होईल. आणि ह्याच्यासाठी ज्यादा लोकांची गरज नाही. घरातल्या 4 बायका बस होत्यात. अरे हा, पण आपण करायचं काय? पापडाचा धंदा सुरू करायचा. पापडाचा बिझनेस शोभल का तुला? त्याला काय झालं आजी, शोभायला काय आलं. आता छोटा टाकायचा, हळूहळू होईन मोठा. आणि तूच तर म्हणली ना, कुठल्याच कामाला असं छोटं मोठं समजायचं नाही, करत राहायचं. What is talking? आणि तुम्हाला तर समजा ना माहितीच आहे, काजूच्या हाताची चव मॉक्कार कडक आहे. हा पण तिचं हे चालू आहे ना, ते काय म्हणतात ते, हा इंग्लिश बोलायच्या कला सुरू आहे ना तिचे. त्याला काय असतंय ना, थोडा थोडा वेळ काढत राहायचा. एकदा का जम बसला ना धंद्यात की मग काही टेन्शन नसतं. माझं बघा ना, धंदा तिकडे चालू आहे आपला जोरात, पण इकडे निवांत बसून आहे का नाही, तसंच आहे. हा हे बरोबर आहे. तेवढाच फायदा होईल घराला. आणि नंतर घरातल्या घरात चालला तर जास्तीचे पैसे बी येतील. हा तेच. बेटे ही सगळी दगदग जमन का तुला? वय दाद्या, ह्यांच्यासाठी आणि घरासाठी एवढं तर मी करूच शकते ना. हे भारी इकडे ट्रान्सपोर्टचं मी पाहतो. आणि हिशोबाला गोपे आहेच का?
हा बाई काय भारी डोकं चालतं बाई मदनचं. और ये बड़ा कमीना है, अब काजल को काम में बिजी कर देगा और सीखने को वक्त नहीं मिलेगा. आता काही येळच मिळू देत नसतो काजूला शिकायला. याला म्हणते डाव पलटी करणं. एका हातात दुनिया खिशात.